नमस्कार. खरं तर जुन्नरची माती ही कलाकारांची माती आहे. अखंड महाराष्ट्रात अनेक कलाकार ज्या मातीत घडले ती म्हणजे अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेली माती आहे. आणि ह्याच मातीतील एक मराठी युवक खऱ्या अर्थाने शून्यातून विश्व निर्माण करत असताना आपल्या कलेच्या माध्यमातून महाराष्ट्राला सर्वत्र नाचवतोय. महाराष्ट्रामध्ये गाजणारा हा खरं तर आपल्या आयुष्यात बाप असेल तर धाप नसते. जसं की आपण पिक्चरमध्ये पाहिलं, बाप गेल्यानंतर असणाऱ्या लेकराची व्यथा काय असते, आई गेल्यानंतर असणाऱ्या पोरका पडलेल्या लेकराची व्यथा काय असते, तो जरी मुका असला तरी त्या विठ्याच्या माध्यमातून ते आपल्याला पाहायला मिळते. म्हणून जोपर्यंत जिवंत आपल्या आयुष्यात आई बाप आहे तोपर्यंत किंमत करा. गेल्यानंतर विठ्यासारखी हाल आपले झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून असा हा दाखवणारा एक भावनिक सुद्धा आहे. मुस्लिम हिंदू एकोप्याचा असणारा, एकी कशी असते मुस्लिम आणि हिंदूंचं प्रेम कसं असतं, भावकी कशी असते हे दाखवणारा, आणि त्याचप्रमाणे मुखा असून सुद्धा जगाशी संघर्ष करून एक आपलं अस्तित्व निर्माण करणारा विठ्या आज खऱ्या अर्थाने ह्या महाराष्ट्राच्या मातीतून आपल्याला पाहायला मिळाला. महाराष्ट्राची माती इतकी आहे, मराठी माणसाने ठरवलं तर जगाला सुद्धा बोटावरती नाचू शकतो, इतकी ही महाराष्ट्राची पावनभूमी आहे. आणि मराठी माणूसही तितका, फक्त मराठी माणूस मराठी माणसासाठी उभं राहायला कमी पडतोय. ज्यावेळेस मराठी माणूस मराठी माणसासाठी उभा राहील त्यावेळेस धाप नावाचा चित्रपट महाराष्ट्रात नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आणि गोरगरिबाच्या लेकराला सुद्धा चांगल्या प्रकारचे थिएटर मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एकच विनंती मराठी माणसाला करतो, जुन्नर तालुक्यातील प्रत्येक रसिक श्रोत्या मायबाप प्रेक्षकाला करतो, अनेक चित्रपट करोडोंची उलाढाल करून आपण चित्रपट गृहामध्ये जाऊन पाहताय, पण हा कमी बजेटमध्ये केलेला 2016ची ही सुरुवात आहे. आणि 2025 म्हणजे 2025 जर म्हटलं तर साथ होतीये, मराठी माणसाची साथ ह्या मराठी असणाऱ्या कलाकाराला लाभली तर कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि दिल्लीचं तख्त राखून छत्रपतींचा भगवा ध्वज हा मराठी कलाकार खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी टिकवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जुन्नर तालुका नाही तर सबंध महाराष्ट्रातील मराठी माणसांनी मराठी कलाकारांसाठी एकवटलं पाहिजे. जसं सैराटनी क्रांती केली तसंच आपला धाप आणि जुन्नर तालुक्यातील कलाकार सुद्धा क्रांती केल्याशिवाय राहणार नाही. आणि नक्कीच योगेश दादा तुम्हाला सांगेल की आता धाप पाहिला तर धाप 2 सुद्धा आम्हाला पाहायला मिळावा अशा अपेक्षा तुमच्या ह्या चित्रपटाच्या माध्यमातून आल्या. आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत आम्ही फोन सायलेंट करून हा चित्रपट पाहत होतो आणि भावनिक होऊन आमच्या असणाऱ्या डोळ्यातून अश्रूही तुम्ही आणले. म्हणजे मराठी माणूस असा पिक्चर घडू शकतो हे फक्त मराठी माणूसच करू शकतो, बाकी कुणाचंही काम नाही. ही शिकवण आपल्या बापाची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आहे आणि त्यांच्याच भूमीत हा चित्रपट होतोय. म्हणून योगेश दादा आणि त्यांच्या टीमसाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. थँक्यू सो मच दादा. अशाच क्रिएटिव्हिटी तुमच्याकडनं पाहायला मिळाव्या. साक्षात तुमच्यामुळे आम्हाला आमचं लहानपण आठवलं, तेव्हाची परिस्थिती आठवली आणि तेव्हा हेलवणारी लोक देखील आज आठवली आणि तीच लोक आज शबासकी देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे क्रांती केली तर जो आपल्याला बोलतो तो सुद्धा आपल्या पाठीशी उभा राहतो, हे धापमुळं पाहायला मिळालं. म्हणून मनापासून धन्यवाद. आणि पुढच्या आपल्या सर्व येणाऱ्या अपकमिंग मूव्हीजसाठी, येणाऱ्या गोष्टींसाठी मनापासून एक कलाकार म्हणून शुभेच्छा. धन्यवाद. जय शिवराय.